आज महाशिवरात्र आहे, तर मी रात्रीच गॅलरी वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेली आहे। तर सकाळ सकाळ असं सुंदर छान असं वातावरण आहे, मस्त वाटतंय बाहेर, खूपच मस्त आहे। तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। माझे हे शेगडी पुसा। आज अन्नपूर्णा देवीचे तांदूळ पण मी बदलले, ते जुने तांदूळ बाजूला ठेवले, आता हे नवीन तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीला ठेवते। आज ना मला खूप छान दिवस आहे, पण तरी पण ना आमच्या खाली ना कोणतरी काम करतायत, तर एवढा सिमेंटचा धुळा सगळं घर स्वच्छ केलेलं, परत सगळं सिमेंटने भरलं, त्यामुळे मला ना लयच माझा मूड केलाय देवपूजा करण्याचा। तरी पण मी माझ्या मनाला प्रसन्न केलेलं आहे। हे पंचामृत आहे, साखर, दूध, दही, आता तूप पण घालते। तुमच्याकडे मध असतं तर मध पण नक्की घाला, आता माझ्याकडे तर नाही आहे, मी जेवढं माझ्या घरात आहे उपलब्ध ते तेवढं घालते। आणि आता अशी पूजेची तयारी करून घेतली। तर तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या आणि माझे शंकर पार्वती आणि श्री गणेश आपल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करू देत। सदैव आपल्या तुमच्या आणि माझ्या जीवनात सदैव श्री गणेश होऊ देत, गौरी शंकराचा आणि लक्ष्मी नारायणाचा। तर आता मी आज महाशिवरात्र आहे तर पूजा करते, तर आता माझ्याकडे तर मध नाही, जे माझ्या घरात उपलब्ध आहे तेच मी घेणार आहे देवासाठी। देव म्हणत ना, देव कधी पण आपण ज्या भावाने पूजा करतो ते आपल्या मनातला भाव बघतो। तर तुम्ही काय आणलंय आणि किती आणलंय त्याचा देव हिशोब ठेवतच नाही बिलकुल, फक्त आपण आपलं आणि त्याचंच फक्त आत्म्याचंच जीवा आणि शिवा हेच कनेक्शन राहतं देवाजवळ आपलं। देवाजवळ फळं ठेवताना शक्यतो धुवूनच ठेवा, कारण आपण धुवून घेतो तर देवाला पण धुवूनच ठेवायचं, म्हणजे स्वच्छ करूनच ठेवायचे फळं। आपण कसं खाताना स्वच्छ करूनच खातो तसं, कारण देवाजवळ ठेवले ना की कधी लहान मुलं घेतात आणि पटकन खायला घेतात, तर लहान मुलांच्या रूपातच देव येऊन खाऊन जातं, म्हणून स्वच्छ धुवायची आणि ठेवायची। आज महाशिवरात्र आहे म्हणून मी रांगोळीमध्ये ओम नमः शिवायच लिहिते। तर रोज आपण फुलांची वगैरे रांगोळी काढतो, म्हटलं आज देवाचं जो मंत्र आहे ओम नमः शिवाय शंकर पार्वतीचा, म्हणजे ह्या मंत्राने पार्वती पण प्रसन्न होते आणि शंकर पण प्रसन्न होते। मला एवढी काही चांगली रांगोळी काढायला नाही जमत, पण बऱ्यापैकी तरी येते, अगदी स्टाईल त्याच्या कोणाकडे बघत बसायला लागत नाही मला। रांगोळीचं एकच आहे की अशी बोटामध्ये फक्त रांगोळी पकडली ना, रांगोळीमध्ये असं काय म्हणतात ते मला इंग्लिश शब्द जास्त येत नाही, असं मन लावून करावं लागतं, मन टाकायला लागतं त्याच्यामध्ये, तेव्हा ती रांगोळी एकदम छान येते आणि तोच आपला आत्मा त्या रांगोळीमध्ये दिसतो, खूप छान दिसतो। आता एखादं फूल काढते, आता साईडला तेव्हा फुलं काढून घेते छोटे छोटे, ते पण आता पिवळ्याच कलरचं काढते। तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की सांगा मला। आता इथे गुलाबी कलर काढते, थोडं बोटाने असं करायचं म्हणजे सुंदर दिसते रांगोळी। इथे पण करून घेते म्हणजे छान वाटेल, खरं असं बोटाने केलं ना खूप छान दिसतं। तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी नक्की सांगा। हे जरा मी तो बोटाने केलं तुम्हाला दाखवते। हे बघा रांगोळी काढून घेतले, ओम नमः शिवाय। आता फळं तर मी स्वच्छ धुतली, आधीच देवाजवळ ठेवले, आता दिवा लावून घेते आणि पूजा करून घेते। तर तुमच्याकडे जर शिवलेलं अमृत जर असेल तर 11 अध्याय नक्की वाचा, त्याने ना खूप छान आपल्याला आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल घडलेले दिसतात आणि निगेटिव्ह एनर्जी आपल्या मनात बिलकुल येत नाही आणि आपलं जीवन एक सुंदर असं वळण घेतं। बाहेरनं सुंदर असं वातावरण आहे, खूपच भारी वाटतं। आता या कुंड्यात मला दिसतील व्हिडिओमध्ये। आता मी पूजेला सुरुवात करते।
असं फुलांचं डेकोरेशन केलंय साईडनी. पाकळ्या मी ज्या आपल्या ह्याच्या असतात ना, काय म्हणतात, गोंड्याच्या फुलाच्या पाकळ्या थोड्या कात्रीने कट केला की जेणेकरून त्याचा काळा भाग आहे ना तो निघून जाईल आणि फक्त प्लेन अशा पाकळ्या दिसतील. तर त्यामुळे ना खूप छान दिसतं असं कात्रीने कट केले ना गोंड्याचे फुलं. तर आता मी शंकराची पिंड इथे मांडून घेतले. थोडीशी अशी जागा करते देवासाठी. आणि गणेशाची पहिली पूजा लागतेच तर देव आपल्यावर प्रसन्न होतो. तर दिवा वगैरे लावून घेतलेला आहे. आता पूजा करते मी. पहिलं देवाला हे करते म्हणजे स्नान घालते. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. जय शिवशंकर. ओम नमः शिवाय. आणि नंतर मी पहिलं हे करते ओम श्री गणेशाय नमः. पहिलं गणपती बाप्पाला प्रार्थना करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गोविंदा गोविंदा. ओम नमः शिवाय. आता मी हे स्नान सुपारी श्री गणेशाला म्हणजे सुपारी जी आपण गणेश म्हणून मानलेली आहे, ठेवलेली आहे, पंचामृताचं स्नान घालते. ते शंकराला पार्वती, माझे नेहमी शंकर जेव्हा जेव्हा नाव येतं ना तेव्हा पार्वतीचं पण नाव येतं माझ्या तोंडामध्ये. तर हे 5-5 वेळा करायचे आपल्याला. 2 वेळा झालंय, 3, 4 आणि 5. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. साधी भोळी पूजा आहे. स्वीकार कर. देवाला सांगायचं काय चुकलं असतं तर क्षमा कर. आणि आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं. परत पाण्याचा अभिषेक करायचा आपल्याला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. 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 आणि हे सगळं स्वच्छ करायचं आहे आता आपल्याला. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि स्वच्छ पिंड आपल्याला धुवून घ्यायचे. स्वच्छ करायचे देवाला. अजिबात ठेवायचं नाही कारण आपला हात लागला पाहिजे देवाच्या चरणाशी. आणि नंतर स्वच्छ पुसून घ्यायचं. सुपारीला पण तसंच करायचंय आपल्याला. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे. हे पाणी आपल्याला फुलझाडांमध्ये ओतायचंय. तर आता मी पूजा करून घेते. मी हळदी कुंकू वाहून घेतले. शंकराला कुंकू व्हायचं नसतं म्हणून मी फक्त हळद आणि अक्षता खाते. तुमच्याकडे गंध असतं, गंध वगैरे असेल तर देवाला अर्पण करा. आणि बेल असा कधी पण उलटा व्हायचा म्हणजे जी बेलाची बाजू आहे ना बेल पण स्वच्छ धुतलेला असावा. असं अर्पण करायचं देवाला. आणि हे फूल आणि हर हर महादेव. हर हर महादेव. तेव्हा पण हे फूल आहे धोत्र्याचं फूल आहे. तर मी पहिल्यांदाच आणलं मी देवासाठी. तर हे पण अर्पण करते देवाला. आणि देवाला नमस्कार करते. आता पण परत ओम श्री गणेशाय म्हणायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभ कार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. गोविंदा गोविंदा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. आणि आता हे दिवा ओवाळायचं. देवाला दिवा दाखवायचा. देवाला जागृत करायचं आपल्याला. नमस्कार करायचा. साधी भोळी पूजा स्वीकार कर. आणि फळांचं नैवेद्य दाखवायचं. आणि हे पंचामृत आहे ना त्यात थोडं आणखीन दही घेते आणि दही साखरेचं नैवेद्य दाखवून घेते. छान अशी पूजा केलेली आहे मस्त. हे हळदी कुंकात भेटलं तर मला ते खूपच छान वाटतंय पूजा करताना.
दिव्याची पण पूजा करून घ्यायची, मी तुम्हाला सांगायचं विसरली. आणि नंतर 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा, 111 वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा ओम नमः शिवायचा जाप करायचा देवासमोर शांत चित्ताने. तर आजची तुम्हाला पूजा कशी वाटली महाशिवरात्रीची नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. चला तर सुखी राहा, आनंदी राहा तुम्ही पण आणि आम्ही पण. हर हर महादेव, हर हर महादेव. जय महाकाल, जय महाकाल, जय ओंकारेश्वर, जय ओंकारेश्वर. उज्जैनला जाऊन आल्यापासून तेच नाव असतं तोंडात माझ्या. माझी आजची पूजा कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आज उपवास आहे तर एवढ्या साऱ्या मोसंब्या, म्हणजे छोट्याच आहेत 2 कापलेल्या, पण तुम्ही अशा मोसंबी खाता का नक्की मला सांगा. तर आम्ही आता खाणार आहे. रताळ टाकून म्हणजे छोटे छोटे पीस पातळ करून रताळ टाकून खिचडी बनवले, बस झाली दोघांपुरती. आणि हे आहे दही घरात लावलेलं, एवढं छान लागतं ना, टेस्टी लागतं दही. माझ्या हातचं दही खूप छान लागतं. पण